श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते तिनेही काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्याते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवानाला नीच कितीही असला जरी. अशा अमोघ कृपेला कोईन कामी योग्य भला, याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती, ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आशाभूत ते न कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातिक्याला केवी लादावा वशिला, तुझा सांग जगत पाला हे व्यवहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातिक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण, जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून किमपी आता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा, दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन, घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी, आली भाग्य जमेदारी मग काय विचारता. महादाजी पाटलास 2 मुलगे औरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात. पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याची खुशी. कडताजी पावता मरण, 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं जन्मदात्या बापापरी. कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाची. या खंडू पाटला प्रती 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचार, पैशाचा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये. बंधू सारे तालीम करती, दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोकती होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलांचा, म्हणतील तो शब्द त्यांचा जेलने भाग रयतेला. नेहमी कटकटी माऱ्या शेगावात होती खऱ्या, पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती. असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महाराजाते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी बनावे पिशागणा, खातोस का ताककण्या, ऐशा गोष्टी आती उन्या त्यांनी कराव्या समर्थासी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हा सवे निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दावा प्रत्यंत्र, ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने येदवा. त्याचे बोल ऐकावे, समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावरी न्यावे, कोपन धरावा यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे वदला. नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु, यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी. गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दमधरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विण्याप्रती थारा, यांच्यापाशी नाही जरा, शोधून पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांगाई परी. तलवारीला मऊपणा, मुळी उपयोगी नाही जाणा, अग्नीन तो थंडपणा, सांग धरावा कवण्या रीती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल, पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीने चित, चाल जाऊ तालमित, उगेन बैसे ऐसे म्हणत गणगणगणात बोते. तुझे प्रस्त माजले बहु, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले, ते आता परी येसा. खाली बसले गजानन, उठी वाता मजला गुण, असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठवावया लागला, यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया हाले नात समर्थ मुळी.
घामाघूम तनु झाली, शक्तीची ती कमाल केली, पेंच झाले निर्बळी समर्थासी झुंजता. हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त अचलायसा पर्वत याच्या पुढे येईल ना. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या. त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावलं. जंबुकाच्या चेष्टेला गजपतीने मानी भला, श्वानाच्या भुंकण्याला व्याघ्रणादे किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोही, आजपर्यंत मी नाही कवणासही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, ना तरी चित्त मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वाहुणी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिकाणी चानुर मल्लविद्येने परमेश्वर, वदिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे, नातरी हे सोडावे पाटील नाव आपले. हेच बक्षीस द्यावे मज, नातरी कुस्ती करी आज, येणी रीती उतरला माझ समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास, शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, आदवा भाषण करणे पुण्यपुरुषाची. ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे कुमार, या गावीचे जमेदार, ते तूच काय रे ठेवी शिशिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड, त्याचा पाहिजे काढेला दांड लोका सावध करावया. ऐसे नजरे आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याची. मैंद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा बोलला, परीक्षे विन कवणाला असता निमान देऊ नये. चाल परीक्षा त्याची आज आपण करू साची, मोळी घेऊन उसाची मंदिरात तपातले. हरीनं काही बोलला, इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोच का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुलासाची, तरी एक अट आमूची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार, तुझ्या येधवा अंगावर त्याचे वळण उठले जर, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले, लेकरांचे बालिशे चाळे मनी नानी कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार, उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती, त्याने दिदली आपणा प्रती आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले, उसकरी घेतले, समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर, ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थासी, या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य, तुमचे असावे दयाभूत अंतकरण दीनांविषयी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, तरी ही न दीन लेखून यासी, द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जे का शिकारी, ते चाल करती वाघावरी, उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नाकतोडा. मारुतीने जाळिली रावणाची लंका भली, उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पौरे, तुमचे भाषण ऐकले सारे, गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणतीया. म्हणून त्याचा पहाया योग, येथे आलो आम्ही चांग, यातनं घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज दुर्णी. ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थांप्रत, जयशाखा झोडीतात ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले, मुला पाहून हसत बसले, कोठेही ना उमटले वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली, चरणी त्यांच्या लागली, म्हणती खराच आहे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणती पोरांना, मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला, मारण्याने मज लागी. त्या श्रमाचा करण्यानास काढून देतो इक्षुरस, तुम्हा लागी प्याव्यास या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मुळी समर्थांनी पहा पिळिली, आणि प्याया कारणे दिली रस नवाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुषा चरका वाचून काढिला रस, ते पाहता बालकास अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती, योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे.
पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परिणायसी कायम टिकते, सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवावे असे त्या पाटील अर्भकाशी, करे काढून रसाशी, दाविते झाले श्रोते हो. समर्थासी वंदुन गेली पोरे निघून, खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात, त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी, हकीकत त्याला खरी, ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला, परी मार्द व वाणीला मुळी नव्हते येत किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे, पाटील समर्थान कारणे, अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही, तेथे ऐसे घडून येई, आई लेकरान माझी होई भाषण अरे तुरेची. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नौकर चाकर हीन दिन, याच्या सवेजे भाषण करती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची, काकी रयत गावची लेकरे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे, श्री समर्थान कारणे काही न दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंत करणी, पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा, वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी, मग कार्य तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ, माझा झाला वृद्धापकाळ, नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करुण करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य, पुरली तुझे मनोरथ, आणि माझं योगा हेत तडीस जाईल त्या योगी. साधू पुरुषा अशक्य काही, जगत रय्या उरले नाही, संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले, एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले ते ऐकाई निरीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता, नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझ प्रती, इच्छा मनीच्या पूर्ण होती, ऐसे लोक सांगतात. त्याचे दावे प्रत्यंतर, उगा नको करू उशीर, तुझ्या पायीजाचे शिर तो का राहावानी पुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले, आज हे उत्तम घडून आले, तो याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती, तू प्रयत्नवादी असेसी निघुती, मग विनंती आम्हा प्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच मनशी बापुढे, मग कारे हे न घडे साह्य धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या हाती, तुझे न कोणी मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी भला, आपणा पुत्र द्यावायला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन, पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी, दुष्काळात जमिनी पडती उतान्या खातही. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार, तैसाच हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था, तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तू ऐकेल माझी भीड, त्याला नाही काही जड, तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा द्विजा घाली. हे मम माने प्रमाण वचन, पुत्र होईल तुझं कारण, आम्र रसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मण. हे खंडूने ऐकले, घरी येऊन सांगितले, कुकाजीसे निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले, तिचे लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरिबा दिले गुळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे, पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणां कारण, तो संप्रदाय अजून शेगावातच चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटला नसाचा, शेगाव हा दुपळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची, अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात
एकमेकांचा करण्याघात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोण मंत्री दोण शस्त्री दोण तंत्री दोण एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी. तसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडासी भीमा तटी पंढरीत. त्याने खंडूची उद्विग्न म्हण गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून बालटाना या कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगे श्रोते तुम्हांप्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त कुतर्काते सोडून या. शुभम भवतु श्री हरिहरा प्रणमस्तु इति 7वा अध्याय समाप्तः. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परतब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.